हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापासून काही व्लॉग शूट नाही केले आणि 2 दिवस कॉमेडी व्हिडिओ शूट केले होते आम्ही, पण त्याच्यातच पूर्ण दिवस जायचा, मग त्याच्यामुळे व्लॉग वगैरे काही शूट नाही केले. आणि आम्ही आज जाणार आहे कोपरगाव झाला संगनमेरला जवळ. आणि तिची मम्मी इथंच थांबणार आहे ना. मम्मीला आता प्रियंका आहे म्हणून मम्मीची ड्युटी घरीच राहते. जायचंय यायचं का? कुठं जायचंय तुला यायचं? तू थांब ना आजी जवळ. तू इथं थांबते यायचं सर का मावशीच्या घरी जायचंय. दादूला काय सांगशील? दादूला घेऊन येशील का आपल्या घरी? अशी तोंडात बोट नाही घालायची बाबू. काय ग? काय ग? कुठे तिकडून येतो. कसं करतो भुत्या? काय करतो तुला? का करतो? ए तू जाणार आहे? नाटक. सर का मावशीच्या घरी जाणार आहे? शिव दादाला नेणार आहे? मग बोलो शिवला, बोलो बोलो. यायचं का विचार? दीदी मावशीला बोलो. तिला बोलो. नाही तिला नको. मग का शिवला न्यायचं का? मग बोलो त्याला. बोलो चल. संगमनेरला जायचंय. विराला संगमनेरला जायचं. तुला जायचं का? मग चल बोलो. ए चू आवाज असला भारी देते ग. ए चू ओ आय शिव लय भारी म्हणते ग. मोर हा ना. आय शिव मोरा म्हणतात तेव्हा आता काय गुळण्या करते काय बाई. ब्रश तर निघणार आहे आम्ही, पण मिस्टर आता थोडेसे शेतात गेलेले. ते आले का मग माझं आवरलंय आता. विराचं आवरायचं, मिस्टरांचं आवरायचं आणि मग आम्ही निघणार. आणि ना काल आमच्या इकडं कोळपेवाडीतल्या ना म्हणजे 2 जणांना ना बिबट्याने हल्ला केलाय कोपरगावला जाताना मायगाव देशमुख मध्ये. आपल्याकडे येत होते ते ब्लाऊज शिवायला. हा वागडकर नाव, पण त्यांचं वागडकरच आहे आडनाव. आशाबाई वागडकर. आणि त्यांचं वय 50-60 एज आहे त्यांचा. दोघं चालले होते ते काका मावशी चालले होते गाडीवरती कोपरगावला 6 वाजता, म्हणजे 5:30च्या आसपास चालले असतील. आणि मायगाव देशमुख मधच्या रस्त्याला तिथं बिबट्याने डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला केला, पण त्यांनी गाडी थांबवली नाही. म्हणजे जखम झाली त्यांना. आधी त्या काकांच्या पायाला बिबट्याने पकडलं, नंतर त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला अजून. मग त्या मावशींच्या इथं मानाला पाठीला त्यांनी हे केलंय बिबट्याने. तर असं बिबट्याची इतकी भीती वाढली आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता चालू गाडीत एवढा हल्ला करू शकतो बिबट्या. आणि एवढ्या दिवसा म्हणजे रात्र पण नव्हती, अंधार पण नव्हता, आणि ते कोपरगावला चालले होते हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणजे इतकी भीती आता बिबट्याची. त्याच्यामुळे संध्याकाळचं पण जास्त कुठं निघायचं नाही मोटरसायकलवर, कारण की सगळीकडेच आता हे बिबटे पसरलेले आहे. म्हणजे बिबटे पहिले प्राणी वगैरे हल्ला करायचे, आता डायरेक्ट भर रस्त्यावर असे माणसांवर हल्ला करायचे. त्याच्यामुळे खूप दहशत पसरली बिबट्याची. माझे मिस्टर आलेले आता. मी आता बिबट्याचाच विषय झाला आमचा पण. म्हणलं वावरात गेलं ना बिबट्यापासून बिंडका हातात घेऊन चला कसं जायचा. मी त्याच्यामुळे तुम्हाला फोन. तर फायनली आम्ही निघालोय संगमनेरला. विरा, मी आणि आशू. चला मॅडम. विरा चल, यायचं का तुला पूर? चल मी चाललो. तर आम्ही चाललोय आता संगमनेरला. चाललोय जरा सहज. कुठे चालली तू? कुठे चालली? हा शूज आहे गाडीत. चला गाडी इकडे विरा. आजीला बाय बाय कर. चला बाबड्या खाली. हा चल बच्चा जायचं आपल्याला. चल एक्साइटेड करतो तिला जरा थोडं यायला. चल जायचं बरोबर. अगं बाई बुबूर कुठे? हा बुबू इथं तिकडे त्या बघ. तिकडे बघितलं तिनं, तिकडे शेतामध्ये बघितलं का इथं तिनं बुबू पाहिला आणि म्हणते बुबू वाघ का रे विरा? काय मग बुबू हे ए बुरबुर जायचं विरा आपल्याला. हा कुरकुरे आण विराला. पप्पा चालले
ए मी चालतो माझ्यासोबत यायचं ना बाबू. व्हॅसलिनची ना तुला तिकडे रोड राहिला शिवला सुद्धा करमत नाही. शिव गेला बाई रुसून मध्ये. शिव रुसला माहितीये शिव मधून गेला मध्ये निघून गेला. जायचं का मग? तू थांबते की नाही? आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का? उतर तू खाली जाय जा का मग? जाय खाली. तिला दरवाजा उघडता येतो बाई. त्या गाडीत ते एका व्हिडिओ दाखवलं स्त्रियांना शिकवा दरवाजा उघडायचा. तिला पण सांगावं लागतंय का दरवाजा उघडायचं? आजकालच्या पोरांना सारं येतं बाई. तर हिला आहे ना शिवमुळं करमू नाही राहिलं. ती नुसतं शिव व्यासलीन आली व्यासलीन 5 वाली त्या का तुला बी व्हॅसलिन ते गाडीत लावायचं. बाई काला तुझे पाय पाण्यात कसे झाले? काय आलं काय? द्या व्हॅसलिन द्या. असं घे काय चप्पल घालू रे ती? आई धर. घे ना घे ना. ए धर बाई, पायाला पाऊस झाला, लावून घे. हे बाबा आले बा. बाबा काय बोलताय बाय बरं? बाबा काय म्हणते? तू थांब मग इथं. काय घ्यायचंय? काय घेणार रे? जशी आई बापाला सोडून चालली बाई अशी करती पोरगी. लाव 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 लाव. बाबा काही काय ना भाऊ. काय काय बाबा काही काय ना. बाबा आहे काय तिकडे? ठीक आहे बाबाच्या हातात. हा बुबू आला ना. ए बुबू बाबा बुबूला टेकून मारलं मी आता. आणि पाठीमागून येणार नाही. येणार नाही ना आपल्या गाडीवर. डोळ्याच्या झारा चालल्या. गाडीवर येतो. ए चावी आण रे गाडीची, आपण जाऊ. बरोबर यायचंय ना. आजी घरात जाऊन खिडकीतून पाव राहिली ग. आजी आजी म्हणतो असं बाय बाय कर. बाय बाय कर बाबाला. बाय बाय. आजी मी येतो गाडीवर. हा आजी कुठे आहे ते दिसते का? इथे गाडीवर लपून बसली आजी. चला बाई चला इकडे बाय. बाय बाय. तुला मी हे लावायला देते. द्या ना थोड्या वेळ व्हॅसलिन. खेळायला द्यायची ना तर होतात पुरतीला रडला विद्या. लावतो. ते निकष कोण आहे ग? हा तर आम्ही ना आताच आलोय इथं घरी. आणि ना सूर्यकांत काळे पाहुणे गेले बाहेर. असं साडू गेले बाहेर आणि सूर्यका गेलेली. ए मावशी कुठे दिरा? सुलका मावशी कुठे गेली ना फिरायला? तुला नाही नेलं? मकार भाजीपाला आणला काय नो कोथिंबीरच हातात लय भाजीपाला घेऊन आली. ते कळालं पिशवीत काय निरोप येला. एवढे कपडे घेऊन आले. धर विरा एक घास काय. धर एक घास काय. तर आता आम्ही इथं मस्त आलेलो आहे घरी. आणि काय बनवताय तुम्ही आता दोन्ही? चिकनची भाजी. आणि इकडं काहीतरी चालू आहे. काय चालू आहे? काय आणायचं राहिलं? दादू काय चालू आहे? दादू तर आला नाही सुप वरच जाऊन बसला काय? तर फायनली आपली भाजी आणि सुका फ्राय रेडी झालेला आहे. आणि सूर्यकांत आता तसा भाकर राहिली. काळे पाहणेच काय हरवलं काय? एका एक याच्यात हा इथं फ्राय. त्याच्यानंतर इथं आहे भाजी उकळती गडगड गडगड उकळू राहिली माहिती का? फायनली सगळं आटोपलेलं आहे ना. आता मी कलाकार सगळे आलेले जेवायला. विरा काका कुठे? काका कुठे बसणार आहे? काका बस याचो बस बस याची मांडी घाल. हा बच्चा किती हुशार आहे. पाय किती हुशार आहे. किती हुशार आहे. मला बघ रे पप्पाला दिलं पाय तिच्यात. तिने बसली त्याच्यावर. तिने मला दिले. काकाला बसायला का विरा? विरा
अरे काकन ट्रेन केलं बो तिला खायला. चप्पा नाही भाकर आहे. भाता पण आहे. विरा काय ग भाकरी बाजलीची खा खा लय गोड गोड आहे. हा भात का चल तू भाता का तू काका का नको तो आता भाता खाली. हे बघ रस्सा असा रस्सा प्यायचा बास आता. काका काका पिलुड थोडा रस्सा पिते का? हा रस्सा नाही प्यायचा बाबू बा. अच्छा रस्सा दे सपक रस्सा तू पिवला प्यायचा पिवला हे लिंबू काढायचं. तर आता सगळे जेवायला बसले. काळे साहेब भाजी आवडली सांगा बरं कशी झाली. तिच्या मागे तिचीच गडबड चालू आहे आणि आम्ही बसलोय जेवायला. आणू कशी झाली. छान झाली. तर आम्ही आता जेवण करतो. आणू आता तनू आणि आमची विरा खातीये लिंबू.